अपशकून दैत्य रुसला, दैत्य कोपले. आता त्याच्या पुढे नाक घासा, इनवण्या करा, साकडा घाला, पण त्यांना परत आणा, नाहीतर मोठं अरिष्ट येईल आपल्या. गावा मोठं संकट येईल. अरे बघताय काय, चला त्यांना धरून आणू, नाहीतर आपली लग्न नाही व्हायची. बाबा आज चांगल्या मुहूर्ताला चांगलं बोल काहीतरी. चला चला चला. अहो जामकर साहेब, काय केलं या? तुम्ही थोडस झुकला असताच त्यांसमोर तर तुम्हाला मी मदत झाली असती गुन्हेगार पकडायला, पर तुम्ही स्वतःसोबत गावाचं बी नुकसान केलं. सुधाकर, इथं जितके लोक आहेत सगळ्यांवर कारवाई करा. थांबा. जामकर साहेब, तुम्ही अपशकून केलात. तुमच्या या मूर्खपणाची किंमत ना अख्ख्या गावाला भोगावं लागणार. अहो तुम्ही मानत नसाल, पण दैत्य लय जालिम आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल. तुमचं घरादारावर संकट येईल. हलक्यात घेऊ नका तुम्ही. दादा भाषण देऊ, गप्प बसा. सुधाकर, ती मुखटेवाले पाहिजे आपल्याला. हो साहेब. ए सुद्या, येडेपणा करू नको. ड्युटीवर आहेस, खबरदार जर हल्लास येत ना तर. पोलीस आहेस. अहो आप्पा बस बस. याड लागले का काय सगळ्यांना? हा, तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला? जामकर साहेब आपल्या फायद्याचं सांगतात, कळत नाही का तुम्हाला? एक जवळचा माणूस जायचं दुःख काय असतं ना, हे मला विचारा. असं दुःख तुमच्या वाटेला येऊ नये ना, म्हणून सांगतोय. पोलीस आहेत तुमच्यासाठी. अरे बाबांनो, पोलीस तुमचे मित्र आहेत, शत्रू नाही. आप्पा, मला माझी ड्युटी करू देत. मी आता तुमचा पोरगा नाही, पोलीस आहे. या उत्सवाला परवानगी नव्हतीच, तरी सुद्धा हा उत्सव साजरा झाला. मिरवणूक काढली. आता ही मिरवणूक इथेच बरखास्त झाली असं मी जाहीर करतो. पुन्हा जर कुणी असा उत्सव करायचा प्रयत्न केला तर चला.